नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात या धर्मवीर नगरमध्ये येणार आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इथे लाडक्या बहिणींतर्फे जो आहे तो सत्कार करण्यात येणार आहे. धर्मवीर नगर रहिवाशांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कारणही तसंच आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि जवळपास ठाण्यातील 6,500 नागरिकांना त्याचा फायदा मिळणार आहे, थेट फायदा मिळणार आहे. आणि त्याच संदर्भात या धर्मवीर नगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो आहे तो भव्य सत्कार जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे थोड्याच वेळात इथे आगमन होत आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या सत्कारासाठी ही गर्दी जी आहे ती तुम्ही इथे पाहताय. या सगळ्या बहिणी ज्या आहेत त्या इथे उपस्थित आहेत. आरोग्य मंत्र्याचं देखील उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे. नितीन लांडगे यांच्या माध्यमातून हा सगळ्या कार्यक्रमाचं जे आहे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन इथे झालेलं तुम्ही पाहताय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन इथे झालेलं आहे. नितीन लांडगे यांच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 4 मध्ये या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि धर्मवीर नगरवासियांतर्फे भव्य दिव्य असं स्वागत इथे करण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान, यांचा सत्कार इथे करण्यात येणार आहे. आगे चल. प्रचंड अशी गर्दी जी आहे त्या धर्मवीर नगरमध्ये आपल्याला दिसते. नितीन लांडगे यांच्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सगळ्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत आपल्या लाडक्या भावाची, म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. आणि या सगळ्या बहिणींतर्फे नितीन लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांतर्फे इथे या सगळ्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. हे बाजूला हो ना साहेब, साहेब या ना. पुष्पवृष्टी जी आहे ती या सगळ्या महिलांकडून, या लाडक्या बहिणींकडून करण्यात येते. हे नितीन हो 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 पाठीमागे हो ना, या इकडे. प्रणवती नितीन लांडगे औक्षण करताना दिसत आहे तो आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खासदार नरेश म्हस्के देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या प्रभाग क्रमांक 4 मधील सगळे पदाधिकारी, युवा सेनेचे, शिवसेनेचे आपल्याला इथे पाहताय का आरोग्य मंदिराचं उद्घाटन जे आहे ते इथे करण्यात येणार आहे. बाजूला चल 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 चला चला चला. नको 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 बस बंद करा.
नितीन हे नितीन उपायुक्त मनीष जोशी हे देखील आपल्याला सोबत दिसत आहेत. खासदार नरेश म्हस्के हे देखील आपल्याला इथे दिसत आहेत. आणि या धर्मवीर नगरमध्ये प्रचंड अशी गर्दी आपल्याला दिसतीये. अरे हात घे ना पटकन. आणि या लाडक्या बहिणी आता आभार मानणार आहेत आपल्या लाडक्या भावाचं. कारण एक मोठा निर्णय या बीएसपी मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. आणि त्यांचा सत्कार इथे नितीन लांडगे त्यांच्या माध्यमातून इथे करण्यात येतोय. खूप मोठा दिलासा जो आहे तो या धर्मवीर नगर वासियांना इथे मिळालेला आहे. ठाण्यातील 6,500 नागरिकांना इथे मिळालेला आहे. गणेश काय करो तू घे ना. येऊन तुमची सगळ्यांची भेट घेणार आहे. ते साहेब आपले आलेले आहे त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजून आपल्या लाडक्या बहिणी साहेबांचं स्वागत करायचं. मी लाडक्या बहिणीला विनंती करतो साहेब तुमचा सत्कार. प्रचंड अशी गर्दी या आपल्या लाडक्या नेत्याचं आपल्या लाडक्या भावाचे आभार मानण्यासाठी इथे झालेली आहे. या सगळ्या आयोजन जे आहे ते नितीन लांडगे यांनी इथे केलेलं आहे. प्रणवती नितीन लांडगे आपल्याला दिसत आहेत इथे. खासदार नरेश म्हस्के देखील इथे उपस्थित आहेत. या पाठीमागे मिल पांडे किती आमच्या स्थानिक लोकांची मागणी होती की ह्या आयोगाच्या मंत्रालयाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं. आज त्यांच्या दिवसाच्या निमित्ताने ह्या लोकांचं अरे हाथ नीचे ले, हाथ नीचे ले, हाथ नीचे ले, हाथ नीचे ले, हाथ नीचे ले. अरे भाई
अरे बाहेर येतील अरे बस करे जागा नाही हो. माझ्या लाडक्या बहिणीनो, लाडकी बहीण योजना सुरू आहे ना. बिलकुल कोणी नाही करावा तरी कधी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडकी भाऊ पण इथे आहे. सगळ्यांना आणि मी व्हिडिओ कॉलवर बोललो होतो आपल्याला ते घरांना जो 1.5 लाख रुपये मला रजिस्ट्रेशन पैसे खर्च होत होते ते मला न परवडलेले होते आणि मग 1.5 लाखाच्या ऐवजी 100 रुपये फक्त याच्यामध्ये तो निर्णय आपण घेतला. तुम्हाला 1.5 लाख रुपये सर्वसामान्य लोकांना भरणं अवघड आहे आणि म्हणून सरकार तुमचं आहे. एकनाथ शिंदे तुमचा भाऊ आहे, त्यामुळे तो पैसे कमी करणारच आणि ते आम्ही कमी केले. बोललो, शब्द दिला तो शब्द पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आज आयुष्मान आरोग्य मंदिर इथं उभं राहिलेलं आहे ते आता सगळ्यांना सुविधा मोफत आहे. औषध मोफत, गोळ्या मोफत आयुष्यभर आणि कोणाला पोटदुखी झाली विरोधकांना त्याला पण फ्री. आणि त्याचबरोबर आता जास्ती आलं का पण जास्ती जास्ती असं कमी करू आम्ही. ते कमी केलं जाईल. आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांचा प्रवेशद्वार पुन्हा दिमागामध्ये उभं राहील त्याला मी निधी देतो. नाही आता मी नगरविकास म्हणून पैसे देतो. पत्र द्या, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा प्रवेशद्वार आपण करू आणि ज्या ज्या काही योजना इथे आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्रास आहे तो दूर करू आणि या धर्मवीर नगरमधील सर्व रहिवाशांना ज्या समस्या ज्या अडचणी खासदार महोदय तुम्ही बघून घ्या आणि या सर्व अडचणी दूर केल्या जातील हा शब्द आपल्याला देतो. आपल्या सोयीसाठी ते दवाखाने सुरू झालेला आहे. बाबासाहेबांची त्या ठिकाणी आपण आरोग्य सुविधा सुरू केलेल्या आहेत त्याचाही लाभ आपण घ्या. तिला काय नाव द्यायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरोग्य सेवा हे नाव देऊन आरोग्य मंदिर त्याच्यावर चावणी देत नाही ना इथे. हा एकनाथ शिंदे आपल्याला माहित आहे गेलेलं सत्र पाळणार आहे. खाली करतो आणि ते करून दाखवलंय. तुम्ही देखील सोबत राहा आणि त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक अडचणींवर आपण मात करू. तुम्हाला कुठलीही अडचण येऊ देणार नाही हा शब्द देखील आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने एक साथ विकासासोबत राहा आणि विकास करणं हेच आपलं धर्मवीर आनंदीगे साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. ठाण्याचा कायापालट करणं, ठाण्याचा विकास करणं. आता इथून मेट्रो पण जाणार आहे जवळ लगेच पकडायला. हा 2 मुली त्याच्यामध्ये बसतात दोन्ही जवळ आणि बसचा विषय आहे तोही खासदार म्हणाले आपण सोडू. मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. हे 5 लाखापर्यंत मोफत आयुष्यमान कार्ड जे आहे
हे दोन लाभार्थ्यांना देऊया आपण. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. लोकांची जी महत्वाची समस्या होती ती तुम्ही पूर्ण केली. ह्याच्यामध्ये स्थानिक खासदार नरेश मस्के साहेब यांचा जो पाठपुरावा होता त्याबद्दल साहेब जाऊ त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे साहेब, जे रजिस्ट्रेशन होणार आहे ते सुद्धा रजिस्ट्रेशन आम्ही पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की शाखेतर्फे एक छोटासा साहेब 20 वर्षानंतर तुम्ही नगरमध्ये आलेला आहात. या शाखेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला जातोय. आज या सगळ्या रहिवाशांनी त्यांचे आभार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानलेले आहेत. मोठा निर्णय जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे आणि नितीन लांडगे प्रमुख नितीन लांडगे या प्रभाग क्रमांक 4च्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तुम्ही ते माझ्या सगळे धर्मवीर नगरमधील हे सगळे रहिवासी जे आहेत ते इथे जमलेले होते. त्यांचं स्वागत करण्यासाठी नितीन लांडगे आणि या स्थानिकांशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. एक मिनिट मला किरण जाधव पुढे बघ. माहिती आहे का किरण? नितीनजी काय सांगाल? आज उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार जो आहे तो इथे करण्यात आला. प्रचंड अशी गर्दी धर्मवीर नगरवासियांची होती. नाही, साहेबांनी सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो आम्हाला शब्द दिला होता तो म्हणजे की मी धर्मवीर नगरमध्ये स्वतः येऊन माझ्या लाडक्या बहिणींचं भेट घेणार आहे आणि जे बीएसयूपी अंतर्गत जी सुविधा आम्हाला साहेबांनी दिली होती ती म्हणजे जे 1 ते 1.5 लाख रुपये रजिस्ट्रेशनसाठी लागणार होते ते नाममात्र फक्त 100 रुपये त्यांनी रजिस्ट्रेशन फी केलेली आहे. त्याबद्दल सर्व बहिणींतर्फे आम्ही त्यांचा आज सत्कार इथे ठेवलेला होता. साहेबांनी दिलेला शब्द पाळला. त्याचप्रमाणे आमचा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे टॅक्सचा, जो 10 वर्षाचा एकत्र टॅक्स आलेला आहे तो सुद्धा कमी करणार हा शब्द साहेबांनी इकडे दिलेला आहे.
इकडे बस सेवा चालू करण्याचा त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे आरोग्य केंद्र आजपासून चालू झालेलं आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची घोषणा आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेली आहे. त्यामुळे आमच्या धर्मवीर नगरमधल्या सर्व महिला असतील, लाडके भाऊ असतील, लाडक्या बहिणी असतील, यांच्या ज्या महत्वाच्या मागण्या होत्या त्या साहेबांनी दखल घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल समस्त धर्मवीर नागरिकांच्या तर्फे आज मी साहेबांचे मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपले स्थानिक खासदार नरेशजी मस्के साहेब यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज बीएसयूपीच्या घरांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. तसेच प्रतापजी सरनाईक साहेब असतील यांच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या प्रश्नांना आज इकडे धर्मवीर नगरमधल्या रहिवाशांना दिलासा मिळतो. त्याबद्दल शिवसेना परिवाराच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. नितीनजी, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने धर्मवीर नगर हे लाडक्या बहिणींनी देखील सन्मान केलेला आहे. आता नगर विकास निधी देखील साहेब देणार आहेत त्यासंदर्भात नाही, ही जी वस्ती आहे ती गुरुवर्य धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या नावावर वसलेली होती. 20 वर्षापूर्वी इकडे दिघे साहेबांच्या नावाने कमान होती, परंतु ती थोडी खराब झाल्यामुळे शिंदे साहेबांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की नगर विकासच्या माध्यमातून विशेष निधी देऊन एक भव्य अशी दिघे साहेबांच्या आनंद दिघे साहेबांच्या नावांची कमान इथे आज करणार आहेत. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हा खऱ्या अर्थाने सन्मान आज धर्मवीर नगरमध्ये होत आहे. टॅक्सचा झाला तुमचा धर्मवीर नगरच्या या शाखेतर्फे नितीन लांडगे, युवा सेनेचे नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांचा सत्कार देखील करण्यात येतोय. कारण बऱ्याचशा मागण्या होत्या आज त्यांनी खासदार नरेश मस्के आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या मागण्या तात्काळ पूर्ण केलेल्या आहेत. नितीन लांडगे, प्रणवती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून या धर्मवीर नगरमधील रहिवाशांच्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या खासदार नरेश मस्के आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नितीनने पोहोचवल्या आणि तात्काळ त्याच्यावर लगेच निर्णय देत या सगळ्या मागण्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या रहिवाशांतर्फे नितीन लांडगे यांचा, प्रणवती नितीन लांडगे यांचा सन्मान सत्कार केला जातोय. या धर्मवीर नगरचे सगळे शिवसेनेचे, युवा सेनेचे पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत. टोनी सिंग आपल्याला इथे दिसत आहेत. बाकी सगळे पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत. एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ये ना अशा कार्यक्रमाला आलेले सर्व पदाधिकारी कृष्णानगर शाखा